नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपले स्वागत करते. दिवाळी सुरू झाली आहे आणि आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांनी त्यांचा नाश करून लोकांना भयमुक्त केले होते. त्यामुळे या दिवसाला अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून तेल उठणे आणि सुगंधी द्रव्यांनी स्नान केले जाते. याला अभ्यंग स्नानही असे म्हणतात. असा विश्वास आहे की या स्नानामुळे सर्व पापे नष्ट होतात, शरीर आणि मन शुद्ध होते. संध्याकाळी घराच्या बाहेर तेलाचा दिवा लावला जातो आणि तो दक्षिण दिशेला ठेवला जातो. त्यामुळे असे मानले जाते की यामुळे अकाली येणारा मृत्यू टळतो आणि कुटुंबाला आरोग्य आणि दीर्घायुष्यही लाभते. या दिवाळीच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. या दिवाळीच्या निमित्ताने आपणा सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद.